आता 3-4 दिवस तरी का नाही मला या साध्या मगाचा आवाज ऐकायलाच मिळणार नाही, कारण आज आपण चाललोय मम्मीच्या गावाकडे, ते म्हणजे गडिंग्लजला. जायला निघलेलो तो पत्र यो पुट्टा बघायला मिळाला. म्हणलं आपल्या गाडीला नाही आहे आणि पावसाळ्यात चिकड्या पण लय उडतात, म्हणून पहिला सगळ्यात पहिला पुट्टा घालून घेऊया. एवढ्यात पाऊस बी सुरू झाला. म्हणलं आता इथनच पॅक होऊन निघूया, त्यामुळे कुठं थांबायची गरजच पडणार नाही. पुढे आल्यावर बघायला मिळालं की इचलकरंजीच्या नदीचं पाणी पात्राच्या पण बाहेर आले आणि इचलकरंजी नदी पण अशी फुल्ल भरल्या. पाऊस आला म्हणून फुल पॅक झालेलो मी. तेवढ्यातच ऊन पडले बघा. आता या पावसाची तक्रार कोणाकडे करायची हे समजना झालंय मला. रात्र निघताना काहीच खाऊन निघाय नव्हतो, त्यामुळे म्हणलं पहिला निप्पाणी थांबून का नाही नाश्ता करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया. निसर्गाचा आनंद घेत घेत नंतर येऊन पोहोचलो आम्ही तौंदी घाटात. तौंदी घाटात अजून पण एक काम चालू आहे बघा भावनो. हे डोंगर फोडून का नाही ह्याच्या बरोबर मधनं रस्ता काढायचं काम चालू आहे. परत आणि पाऊस चालू झाला बघा. मग आता म्हणलं जरासा पावसाचा आनंद घेऊया आणि एका ठिकाणी थांबून कपडे देऊन चेंज करून मग जाऊया. नाहीतर जर भिजून गेलो तर घरातली घरात पण घेणार नाहीत. तर या निसर्गाचा आनंद घेत घेत कधी मी गडिंग्लज मध्ये येऊन पोहोचलो हे समजलं नाही. गडिंग्लजात आल्या आल्या सगळ्यात पहिला महाराजांचं दर्शन झालं. इथनं पण एक 20 किलोमीटर लांब गेल्यानंतर मग येते ते आमचं गाव. इथनं खेडेगाव चालू झाली सगळी आणि नंतर आले बघा आमची निंगुडग्याची कमान. सकाळपासून जी वाट बघत बसलेली आमच्या मम्मीनं मला एकदाशी बघितलं आणि त्याच्यानंतर मग काय डायरेक्ट मिठीत घेतलं. त्यानंतर मला त्या डायलॉगचा खरा अर्थ समजला. सुकून का नाम सुनाय. सकाळपासून किती वाट बघितली माझी हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जाताना आपल्या आयडीला फॉलो करून जावा.